आणि दिल्लीमधील सीजेपी आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्जचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये जखमी अवस्थेत दिसणारा तरुण नागपूरचा भारत बानाईत असल्याची माहिती समोर आली आहे। भारत विद्यार्थी चळवळ आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमधील उपोषणामध्ये तो सहभागी होता। व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी पोलीस कारवाईचा निषेध केलाय। शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मारहाण करणं चुकीचं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये काल सीजेपीचं मोठं आंदोलन झालं। विद्यार्थ्यांनी संसदेकडे जाण्यासाठी मार्च सुरू केलेला होता आणि त्यामध्ये पोलीस लाठीचार्ज झाला। त्यामध्ये नागपूरचा भारत बानाईत हा सामोर होता आणि त्याला देखील पोलिसांनी मारहाण केली आहे। त्याच्या आई आहेत अविनाताई बानाईत। काय सांगाल, भारत कधीपासून असं आंदोलनात आहे किंवा सुरुवातीपासून असं? सुरुवातीपासून नाही, आता ते पेपर जर लीक झाले ना त्यांचे जंतर मंतर पार्टीमध्ये, आता त्यांनी हेल्प म्हणून केलं। आता त्याला मार किती आहे तुम्ही बघितलं, टी शर्ट वर तर केलं, पाठीमागं मार लागलाय। पोलिसांना ढोरासारखं मारलं, ढोराला सुद्धा नाही मारत। आमच्याकडे गावामध्ये इलेक्शन वगैरे होते ग्रामपंचायतच्या, त्याच्यामध्ये गेले त्याने भाग घेतलेला, तो त्याच्यामध्ये होता। आता काय वाटतं तुमचं त्याच्याशी बोलणं झालं, त्याला परत बोलवलं आहे तुम्ही, तुम्हाला भीती वाटत आहे? आम्ही बोलवलं त्याला, तर तो म्हणे मी येईल म्हणे, मला जेव्हा चांगलं वाटत तेव्हा मी येईल असं म्हटलं। त्यानं मग काही बाकी बोलला नाही। आपल्या मुलाला असं वाटलं, असं झालं तर आपल्याला वाटतं थोडस जनतेविषयी प्रेम आहे, मुलाविषयी प्रेम नाही राहणार का? हा प्रश्न मंत्र्यालाच विचारा। आणि जसं ह्या मुलाला मारलं, पब्लिकला मारलं, तसंच त्याच्या मंत्र्याच्या डोक्यावर मारलं तर आम्ही तर पुरेसं, आम्ही ते शिकले सवरले चावलं, आम्ही शिकूनच राहिलो, तर आम्हाला कोण मदत करेल मग, म्हणून तो गेला। पोलिसाला मदत खूप खूप धन्यवाद। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।